संत जाती हरी कीर्तना त्यांच्या वाही नमोचे वाहना हेचे भवसिंधूचे तारू तेने उतरू पैल पारू. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवत चिंतना करता तुम्हा मायबाप श्रोत्यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी संत शांत आणि श्रीमंत असणारे शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज यांचा गोड असा अभंग आजच्या कीर्तनाच्या सेवेकरता निवडला आहे. विठाला 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 विठाला. शांती ब्रह्म एकनाथ महाराज या अभंगाच्या माध्यमातून भवसागरातून तरुण जाण्याकरता नाथ महाराजांनी आपल्या जीवनामध्ये कोणती साधना केली त्या साधनेचा विचार महाराजांनी या अभंगातून केलाय. महाराज सांगतात संत जाती हरी कीर्तना त्यांच्या वाही नमोचे वाहना. ही संत मंडळी हरिभक्त मंडळी ज्यावेळी हरिकीर्तना करता जातील आणि त्या हरिकीर्तनामध्ये गेल्याच्या नंतर मला जरी त्यांची इतर कोणती सेवा करायला मिळाली नाही तरी मी त्यांची कोणती सेवा करेल. नाथ महाराज सांगतात त्यांच्या वाही नमोचे वाहना. त्यांच्या चपला त्यांच्या पादुका त्यांच्या वाहना सांभाळण्याचं काम मी माझ्या जीवनामध्ये करेल. नाथ महाराज संतांची ही जी सेवा तुम्ही सांगितली ही सेवा तर फार अगदी छोट्या अशा पद्धतीची आहे. नाथ महाराज सांगतात सेवा जरी छोटी असली तरी फलश्रुती मात्र त्याची फार मोठी आहे. काय फलश्रुती आहे. नाथ महाराज सांगतात हेची भवसिंधूचे तारू तेने उतरू पैल पारू. संतांच्या सेवेमध्ये आणि या सेवेची ताकद काय तर या भवसागरातून मला ही सेवा पहिलं तीराला नेणारी. नाथ महाराज संतांच्या अनेक सेवा असताना हीच सेवा तुम्ही का करणार. नाथ महाराज सांगतात ज्यावेळी मी संतांच्या पादुका सांभाळेल संतांच्या वाहना सांभाळेल त्यावेळी त्या संतांच्या पादुकांना असलेले चरणरज ते चरणरज मला प्राप्त होतील. महाराज अहो असं त्या संत चरणराजामध्ये असं काय सामर्थ्य आहे. महाराज सांगतात जन्मोजन्मीचे भेषज ते हे संत चरणरज. जन्म मृत्यूचं दुःख संपवण्याचं सामर्थ्य हे संत चरणरजामध्ये आहे. नाथ महाराज सांगतात इतकं मोठं सामर्थ्य असल्यामुळे ते संत चरणरज मला संतांच्या चरणाच्या द्वारे मिळणार म्हणून मी काय करेल संत चरणीच्या पादुका झाला जनार्दन एका. संत चरणीच्या पादुका मी झालो का झाले कारण भवसागरातून हीच सेवा आणि मला तारून नेणारे हेची भवसिंधूचे तारू तेने उतरू पैल पारू. विठाला 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 विठाला. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा गोड असा अभंगाच्या कीर्तनाच्या सेवेकरता निवडलाय. संकल्पित वेळेमध्ये आपल्याला अभंगावर सविस्तर चिंतन करायचंय. या चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी आपल्या या क्षेत्र कोणांबे या पुण्य पावन भूमीमध्ये ब्रह्मलीन हरिभक्ती परायण गुरुवर्य आणि परसरामजी बाबा यांच्या कृपाशीर्वादाने भगवान परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने साधू संतांच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळ तरुण मंडळ सर्वांच्या सहकार्यातून आणि सहभागातून चालू असलेला हा आपला हा भक्ती उत्सव आणि या उत्सवातील आजची ही तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा. विठाला 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 विठाला. सेवेकरता निवडलेला अभंग नाथ महाराजांचा आहे. आपल्या उत्सवाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि आपण सर्व बहुश्रुत मंडळी आहात म्हणून नाथ महाराजांच्या या अभंगावर काहीसं चिंतन करावं म्हणून हा अभंग सेवेकरता निवडला आहे. ऐका अभंग ज्यांचा आहे त्यांचं नाव आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराज. वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत मांदियाळी होऊन गेली. त्या सर्व संत मांदियाळीमध्ये जर सर्वश्रेष्ठ संत जर कोणते असतील तर ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज आहे. नाथ महाराजांचं वर्णन करत असताना संत शांत आणि श्रीमंत अशा तीनही गोष्टींचं एकत्रीकरण ज्या ठिकाणी होतं ना त्यांना नाथ महाराज असं म्हणतात. विठाला 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 विठाला. ऐका अवघ्या जगाचा जो नाथ त्याला जगन्नाथ असं म्हणतात. जो अवघ्या जगाचा नाथ त्याला जगन्नाथ आणि अशा जगन्नाथाचाही जो नाथ त्याला एकनाथ असं म्हणतात. विठाला 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 विठाला. आणि आमच्या नाथ महाराजांचा अधिकार सुद्धा सामान्य नाही. भगवान परमात्म्याने 36 वर्ष नाथ महाराजांच्या घरी काम करावं
कावडीने पाणी जा घरी चक्र पाणी वाहे कावडीने पाणी जा घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भाव निळावंदिताचे पाये आरती माझ्या स्वामी एकनाथ ओ वाळू आरती माझ्या स्वामी एकनाथ अनन्य भक्ती भावे निळा वंदित से पाये ओ वाळू आरती माझ्या स्वामी एकनाथ ओ वाळू आरती माझ्या स्वामी एकनाथ कावडीने पाणी जा घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळा वंदिताचे पाये अनन्य भक्ती भावे निळा वंदिताचे पाये चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळा वंदिताचे पाये अनन्य भक्ती भावे निळा वंदिताचे पाये नाथ महाराजांचा अधिकार सामान्य नाही. भगवान परमात्म्याने 36 वर्ष नाथ महाराजांच्या घरी काम करावं. श्रीखंड्या चंदन उगाळून करी वस्त्र गंगा तिरी धुतसे कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाही अनन्य भक्ती भावे निळा वंदितसे पाये ओवाळू आरती स्वामी एकनाथा. हा नाथ महाराजांचा अधिकार. भगवान परमात्म्याने 36 वर्ष काम करावं इतकंच नाही, साक्षात भगवान दत्तात्रेयांनी नाथ महाराजांच्या घरी चोपदारी करण्याचं काम करावं. हा नाथ महाराजांचा अधिकार आहे. दत्त चोपदारी करीत से दत्त चोपदारी करीत से दत्त चोपदारी करीत से दत्त चोपदारी निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी दत्त चोपदारी राबे तसे दत्त चोपदारी करी तसे निळा म्हणे भरे दत्त चोपदारी करी तसे दत्त चोपदारी करी तसे करी तसे करी तसे. हा नाथ महाराजांचा अधिकार आहे. भगवान दत्तात्रेयांनी नाथ महाराजांच्या घरी चोपदारकी करावी म्हणून चोपदारांचा अधिकार सामान्य नाही बरं का. चोपदार चोपदारी करीत असे अधिकार भगवान परमात्म्याने दत्तात्रेयांच्या घरी आणि चोपदारकी करण्याचं काम करावं. हा नाथ महाराजांचा काय आहे अधिकार आहे. ध्यानात घ्या. म्हणून नाथ महाराजांचा सारखा सत्पुरुष होणे नाही. संत शांत आणि श्रीमंत असं नाथ महाराजांचं वर्णन आहे. आणि म्हणून आजच्या अभंगामध्ये उपदेश करणारे सामान्य नाही, शांती ब्रह्म नाथ महाराज आहे. विठाला 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 विठाला. अभंगा कशा पद्धतीने बाहेर पडला असावा, नेमका अभंगाची भूमिका काय, थोडक्यात अभंगाची प्रस्तावना सांगतो. लक्ष देऊन ऐका. तुमचा आमचा जो सर्वसामान्यांचा जन्म झाला, भगवान परमात्म्याने तुमच्या आमच्यावर फार मोठी कृपा केली. परमात्म्याने आम्हाला या मनुष्य देहामध्ये जन्माला घातलाय. आणि म्हणून ऐका, मनुष्य देह हा सामान्य नाही. या मनुष्य देहामध्ये भगवान परमात्म्याने असं सामर्थ्य दिलंय, अशी ताकद भगवान परमात्म्याने या मनुष्य देहामध्ये दिली की माणसाने ठरवल्यानंतर अशक्य असणाऱ्या गोष्टी सुद्धा शक्य करता येऊ शकतात. ही या मनुष्य देहाची ताकद आहे. विठाला 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 विठाला. हा मनुष्य देह म्हणजे सामान्य नाही. लक्ष देऊन ऐका. नरदेह निधान लादले हाती, उत्तम सार उत्तम गती. काय या नरदेहाचं महत्व, देवाची होई न म्हणती ते होती, तरी कान चित्ती धरावा. या नरदेहामध्ये ठरवल्याच्या नंतर ऊर्ध्व गतीला सुद्धा जाता येतं. भगवान परमात्म्याने आम्हाला हा नरदेह दिला कशा करता, आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद पदवी घेणे,
सच्चिदानंद रूपता प्राप्त करून घेण्याकरता नवे नवे आपला उद्धार करून घेण्याकरता हा नरदेह तुम्ही आम्हाला दिला आहे. म्हणून ध्यानात घ्या, भजन करण्याचं ज्ञान, आपला उद्धार करून घेण्याचं ज्ञान, मानवी देह सोडला तर इतर देहामध्ये भजनाचं उद्धाराचं ज्ञान नाही. महाराज सांगतात आणि काही ज्ञान नाही कोठे, आणि काही ज्ञान नाही कोठे आणि कहे ज्ञान, नाही कोठे आणि कहे ज्ञान. याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे. काही शब्द आहे महाराजांचा. याची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. देहात आपला उद्धार करून घेण्याचं ज्ञान याच देहात, भजनाचं ज्ञान या देहामध्ये, उद्धाराचं ज्ञान याच देहात. नाही नाही, भवसागरातून तरुण जाण्याचं ज्ञान सुद्धा याच देहामध्ये. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून ध्यानात घ्या, तुम्हा आम्हाला हा जो मनुष्य देह प्राप्त झाला, भगवान परमात्म्याची कृपा झाली आणि परमात्म्याच्या कृपेने हा मनुष्य देह प्राप्त झाला. म्हणून ध्यानात घ्या, या मनुष्य देहामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येक मनुष्याने आपला उद्धार कशाने होईल याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला नाही नाही, या मनुष्य देहामध्ये आल्याच्या नंतर मला भवसागरातून पलीकडे कसं जाता येईल, या भवनदीतून तरुण कसं जाता येईल हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. तुकाराम महाराज सांगतात, प्रत्येक क्षणाला विचार करा, क्षणाक्षणाला विचार करा. कोणता विचार करा? तरावया पार तरावया पार भव सिंधू तरावया पार, भव सिंधू तरावया पार. क्षणोक्षणी हाचे करावा विचार, करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू. क्षणोक्षणाचे करावा विचार, करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू, भव सिंधू. ध्यानात घ्या, तुकाराम महाराज सांगतात, प्रत्येक क्षणाला विचार करा, क्षणोक्षणाची करावा विचार. कोणता विचार करा? या भवसागरातून तरुण जाण्याचा विचार करा, या भवनदीतून पहिल्या तीराला जाण्याचा विचार करा. माझा उद्धार कशाने होईल त्या साधनेचा अवलंब करण्याकरता प्रत्येक क्षणाला माणसाने काय केला पाहिजे? विचार केला पाहिजे. भवसागरातून मला कशा पद्धतीने तरुण जाता येईल, कारण भगवान परमात्म्याने भवसागरातून तरुण जाण्याचं ज्ञान फक्त याच देहामध्ये दिलंय, आणि हे ज्ञान नाही कोठे. म्हणून ध्यानात घ्या, या नरदेहामध्ये आल्याच्या नंतर जर भवसागरातून तरुण जाण्याकरता तुम्ही आम्ही जर प्रयत्न करत नसेल तर मला वाटतं तुमच्या आमच्या इतके करंटे कपाळ्याचे आपणच आहोत. विठ्ठला 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 विठ्ठला. काही शब्द आहे महाराजांचे ऐका. नरदेह परम पावन, पावोनी न साधी आत्मज्ञान. अरे परम पावन असणारा नरदेह प्राप्त झाला आणि या मनुष्य देहात आल्याच्या नंतर या नरदेहाला येऊन सुद्धा जर उद्धार करण्याचा विचार तुम्ही करत नसेल, आत्मज्ञान प्राप्त करण्याचा विचार तुम्ही करत नसेल, भवसागरातून तरुण जाण्याचा विचार करत नसेल, तर नाथ महाराज सांगतात, महाराजांचे शब्द आहे, पावोनी न साधी आत्मज्ञान तो लांडा गर्धपदान पुच्छे विन दुपाई. प्रत्येक मनुष्याने आणि भवसागरातून तरुण जाण्याकरता विचार केला पाहिजे. कारण इतर देहामध्ये आणि मनुष्य देहामध्ये हाच फरक आहे. सुभाषितकार गोड वर्णन करतात ऐका. आहार निद्रा भय मैथुनंच सामान्य तत्पशुभी नराणाम ज्ञाने हि तेषाम अधिको विशेषो ज्ञाने नहि न पशुभी समान. सुभाषितकार वर्णन करतात, आहार निद्रा भय आणि मैथुन हे जसं आपल्याकडे आहे तसं सामान्य पशुपक्ष्यांमध्ये सुद्धा आहे.
आहार निद्रा भय मैथुनंच सामान्य तत् पशुभी नराणाम. जसं या 4 गोष्टी आपल्याला लागतात त्याही पशुपक्ष्यांना लागतात. मग पशुपक्ष्यांमध्ये आणि या मनुष्य देहामध्ये फरक तरी काय? महाराज तो फरकच सांगतायत. काय फरक आहे त्यांच्यामध्ये? ज्ञाने हि तेषाम अधिको विशेषो. भजन करण्याचं ज्ञान, आपला उद्धार करून घेण्याचं ज्ञान, भवसागरातून तरून जाण्याचं ज्ञान भगवान परमात्म्याने फक्त आणि फक्त याच मनुष्य देहात दिलंय. विठाला 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 म्हणून ध्यानात घ्या. भजन करण्याचं ज्ञान या मनुष्य देहात आहे. भक्ती करण्याचं ज्ञान या मनुष्य देहामध्ये आहे. उद्धार करून घेण्याचं ज्ञान या मनुष्य देहामध्ये आहे. आणि म्हणून प्रत्येकाने उद्धार करून घेण्याकरता प्रयत्न केले पाहिजे. विठाला 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 विठाला. भगवान परमात्म्याच्या मुखातले शब्द ऐका. भगवान सांगतात जो मनुष्य भक्ती करत नाही, नामस्मरण नामचिंतन करत नाही, अशा माणसाच्या जगण्याला काही अर्थ नाही. माझी आहे भक्ती मीन जळोते जी आले पण. महाराज सांगतात माझं भक्ती, माझे नामस्मरण, माझं नामचिंतन जो मनुष्य करत नाही अशा माणसाच्या जगण्याला काय लागो? ऐकताय ना तुम्ही? जळोते जे आले पण. महाराज सांगतात अशा माणसाच्या जगण्याला आग लागो काडी लागो. काय अर्थ आहे अशा माणसाच्या जीवनाला? अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. दगड भजन करतात का हो? बोला बोला. दगड भजन करतात का? नाही. दगड कीर्तन ऐकतात का? नाही. दगड सप्त्यामध्ये इथं या मंडपात येऊन बसतात का? नाही. दगड कीर्तनामध्ये भजन करताना टाळी वाजवतात का? नाही. मग आपणही भजत करत नसेल, आपणही कीर्तनाला येत नसेल, आपणही नामस्मरण नामचिंतन करत नसेल, तर मग दगडामध्ये ना आपल्यात फरक तरी काय? विठाला 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 विठाला. ऐका, हे माझे शब्द नाही, मातेची या खोळे दगड आला मोठाची. हे मातेची खोडे दगड आला पोटासे. मातेची खोडे दगड आला पोटासे. मातेची खोडे दगड आला पोटासे. आता उघडी डोळे तरी हे अद्यापी नागरे. हे मातेची या खोडे दगड आला पोटासे. आता उघडी डोळे जरी अद्याप ना कळे. मातेची खोडे दगडे आला पोटासे. काही शब्द आहे महाराजांचे. आता उघडी डोळे जरी हे अद्यापी न कळे. हे मातेची या खोळे दगड आला पोटासी. महाराज सांगतात जो मनुष्य भजन करत नाही, नामस्मरण नामचिंतन करत नाही, त्या माणसाला काय माणूस म्हणावं? दगडामध्ये आणि त्याच्यामध्ये फरक नाही. काही शब्द आहे महाराज आमच्या महाराजांचे. महाराज सांगतात असा जो मनुष्य आहे जो भजन करत नाही, नामस्मरण नामचिंतन करत नाही, त्याच्यामध्ये आणि दगडामध्ये फरक नाही. अजून मी थोडंसं पुढे जाऊन बोलतो. महाराज जो मनुष्य भजन करत नाही, नामस्मरण नामचिंतन करत नाही, अशा मनुष्याच्या मातेच्या गर्भाला, मातेच्या उदराला, तुकाराम महाराज उदर म्हणत नाही, मातेची खोळे खोळ शब्द वापरतात. विठाला विठाला विठाला. मला सांगा त्या खोळीला, त्या खोळीमध्ये तुम्ही काय टाकलं? त्या खोळीला काही घेणं देणं आहे का? त्या खोळीत तुम्ही दगड टाका, वांगे टाका, बटाटे टाका, नाही तर अजून काय टाका, त्या खोळीला काही घेणं देणं आहे का? माता मौल्यांनो लक्ष देऊन ऐका. आपल्या पोटी जन्माला येणारा हरिभक्त निघतोय, भगवत भक्त निघतोय. आपल्याला जर आपल्या मुलाच्या भविष्याविषयी काही घेणं देणं नसेल, काही चिंता नसेल, तर महाराज आपल्या उदराला उदर म्हणत नाही, आपल्या उदराला खोळ शब्द वापरतात. विठाला 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 विठाला. म्हणून ध्यानात घ्या, प्रत्येकाने उद्धाराकरता प्रयत्न केला पाहिजे. आणि असा जो मनुष्य भजन करत नाही, उद्धाराकरता प्रयत्न करत नाही,
आमच्या ज्ञानोबरायांनी तर फार गोड बोललंय. ज्ञानोबराय त्याच्या पुढे जाऊन बोलतात. काही शब्द आहे नाथ महाराजांचे भजन करा सांगतो. विठाला 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 विठाला. ज्ञानोबरायांचे शब्द आहे, ऐके जया प्राणियाचे ठाई, या ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जियाले म्हणो काही वरी मरण सांग. ऐका, ज्या मनुष्याच्या ठिकाणी भगवत भक्ती करण्याचं ज्ञान नाही, उद्धार करून घेण्याचं ज्ञान नाही, भवसागरातून पलीकडे जाण्याचं ज्ञान नाही, नाथ महाराज ज्ञानोबराय सांगतात, अशा माणसाने इथं राहण्यापेक्षा इथून गेलेलं बरं. तयाचे जियाले म्हणो काही वरी मरण सांग. विठाला 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 विठाला. म्हणून ध्यानात घ्या, प्रत्येक मनुष्याने प्रयत्न केला पाहिजे. कशा करता? आपला उद्धार करून घेण्याकरता. प्रत्येक मनुष्याने प्रयत्न केला पाहिजे भवसागरातून पहिलं तीराला जाण्याकरता. आणि म्हणून अशी काही साधक मंडळी नाथ महाराजांकडे आली. महाराज, आम्हालाही वाटतं आमचा उद्धार व्हावा, आम्हालाही वाटतं भवसागरातून आम्ही पहिलं तीराला जावं, या भवसिंधूतून आम्ही तरुण जावं, असं आम्हालाही वाटतं. मग महाराज सांगा ना आम्हाला, अशी कोणती साधना आम्ही आमच्या जीवनामध्ये करू की ज्या साधनेच्या जोरावर आम्ही भवसिंधूतून पहिलं तीराला जाऊ. आता ऐका, नाथ महाराज जे होते ना, नाथ महाराज हे क्रियाशील संत होते. मी थोडंसं पुढे जाऊन सांगतो. जे क्रियाशील असतात त्यांना संत म्हणतात. विठाला विठाला हो. का साधू संतांच्या वाङ्मयाचा परिणाम समाजावरती होतो, का संतांच्या शब्दाचा परिणाम समाजावरती होतो, आणि आमच्या शब्दाचा मात्र समाजावर परिणाम होत नाही. का परिणाम होत नाही? आपण कधीतरी याचं चिंतन केलं पाहिजे. आमच्या शब्दाचा समाजावरती परिणाम होत नाही, पण संतांच्या शब्दाचा समाजावर परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. का? कारण संतांचं जे जीवन असतं ना, संतांचं जीवन कृतिशील जीवन असतं. साधू संत आणि निव्वळ उपदेश करत नाही, मग उपदेश करत असताना अगोदर स्वतः चरण करतात आणि मग जगाला उपदेश करतात. विठाला 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 संतांचा उपदेश हा त्यांच्या क्रियेत असतो. आपल्या क्रियेतून समाजाला उपदेश करण्याचं काम जे करतात त्यांना संत असं म्हणतात. म्हणून लक्ष देऊन ऐक. आमचे गुरुजी एक दृष्टांत सांगायचे. काय झालं, एक मनुष्य त्याच्या गुरुजींकडे सत्संगा करता चालला आणि जात असताना मध्ये रस्त्यात एक पोपट होता. त्या पोपटाने विचारलं, महाराज कुठे चालले? चाललो सत्संगा करता आमच्या गुरुजींकडे. म्हटले, तुम्ही तुमच्या गुरुजींकडे सत्संगा करता चालले? हो. म्हटले, एक काम करा ना, माझा एक प्रश्न आहे तेवढा तुम्ही तुमच्या गुरुजींना विचारा. म्हटले, काय प्रश्न आहे पोपटा तुझा? म्हटले, माझा एकच प्रश्न आहे, या पिंजऱ्यातून माझी मुक्तता कधी होईल, या पिंजऱ्यातून माझी सुटका कधी होईल, हा माझा प्रश्न आहे. त्या साधकाने सांगितलं, काही हरकत नाही पोपटा, मी गुरुजींकडे सत्संगाला चाललोच आहे, माझे प्रश्न मी गुरुजींना विचारणारच आहे, माझे प्रश्न झाल्यानंतर मी तुझा प्रश्न सुद्धा गुरुजींना विचारेन, काही हरकत नाही. गुरुजींचा सत्संग संपला आणि हा साधक त्या गुरुजींच्या दर्शनाकरता गेला. याला वाटलं आपले प्रश्न आपण नंतर विचारू, अगोदर पोपटाचा प्रश्न विचारू. त्याने सांगितलं, गुरुजी मी इकडे सत्संगाला येत असताना मध्ये मला रस्त्यात एक पोपट भेटला. म्हटले, बर, मग त्या पोपटाने एक प्रश्न तुम्हाला विचारला. म्हटले, काय प्रश्न विचारला? त्या पोपटाचा प्रश्न असा आहे की या पिंजऱ्यातून माझी सुटका कधी होईल, हा पोपटाने विचारलेला प्रश्न आहे. पोपटाचा प्रश्न गुरुजींनी ऐकला आणि गुरुजींची तब्येत बिघडली. काय काय झालं? गुरुजींची तब्येत बिघडली. गुरुजींनी आपलं अंग जमिनीवरती टाकलं, हातपाय ढिले सोडले आणि डोळे बंद केले. बाकीच्या शिष्यांना वाटलं गुरुजींची तब्येत बिघडली. ते म्हटले, आता पुढचा कार्यक्रम कॅन्सल, अगोदर गुरुजींना उपचारा करता न्यावं लागेल. तो दिवस गेला. पुन्हा दुसऱ्या दिवशी तो साधक सत्संगा करता चालला. पुन्हा पोपटाने विचारलं, महाराज विचारला का गुरुजींना माझा प्रश्न? त्याने सांगितलं, पोपटा मी तुझा प्रश्न विचारला, पण प्रश्न विचारल्याबरोबर गुरुजींची तब्येत काय झाली? बिघडली. काल गुरुजींची तब्येत बिघडली, आज मात्र मी तुझा प्रश्न विचारणार. म्हटले, का ठीक आहे, काही हरकत नाही. दुसऱ्या दिवशी सत्संग चालू झाला आणि सत्संग चालू असताना गंमत अशी झाली, पुन्हा गुरुजींना या साधकाने प्रश्न विचारला. प्रश्न विचारल्यानंतर पुन्हा तेच झालं. माझ्याकडे लक्ष द्या. जसं काल गुरुजींची तब्येत बिघडली,
तसं आज सुद्धा गुरुजींची तब्येत बिघडली. काय काय झालं, गुरुजींनी आपलं अंग जमिनीवर टाकलं, हातपाय ढिल्ले सोडले, डोळे बंद केले. याला वाटलं पुन्हा गुरुजींची तब्येत बिघडली. म्हटले मग आपण काय करू, आपला प्रश्न पुन्हा दुसऱ्या दिवशी विचारू. हा पुन्हा निघाला. हे बघ पोपटा, तुझा प्रश्न गुरुजींना विचारला की गुरुजींची तब्येत काय होते, बिघडते. नक्की तुझ्या प्रश्नात काहीतरी दोष असला पाहिजे, नक्की तुझ्या प्रश्नात काहीतरी खोट असला पाहिजे. तुझा प्रश्न विचारला की गुरुजींची तब्येत बिघडते, त्यामुळे मी आता ठरवलंय मी तुझा प्रश्न गुरुजींना पुन्हा विचारणार नाही. त्याने सांगितलं महाराज, अहो माझा प्रश्न विचारल्यानंतर गुरुजींची तब्येत बिघडते, नेमकं होतं काय तेवढं तरी सांगा. त्याने सांगायला सुरुवात केली, हे बघ पोपटा, तुझा प्रश्न विचारला. काय प्रश्न, या पिंजऱ्यातून माझी सुटका कधी होईल, असा प्रश्न विचारला की गुरुजींची तब्येत बिघडते. गुरुजी आपलं अंग जमिनीवर टाकतात, हातपाय ढिल्ले सोडतात, डोळे बंद करतात आणि अशी अवस्था गुरुजींची होते. पोपटाने सांगितलं, महाराज गुरुजींनी तर माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. म्हटले काय उत्तर दिलंय. म्हटले एक काम करा, तुम्ही जरा लांब व्हा. त्या माणसाने, पोपटाने त्या माणसाला दूर केलं आणि जसं जसं गुरुजींनी केलं तसं तसं पोपटाने केलं. काय केलं, गुरुजींनी जसं अंग जमिनीवर टाकलं तसं पोपटाने अंग जमिनीवर टाकलं. गुरुजींनी जसे डोळे बंद केले तसे पोपटाने डोळे बंद केले आणि गुरुजींनी जसे हातपाय ढिले सोडले तसे पोपटाने सुद्धा हातपाय ढिले सोडले. काही वेळाने पोपटाचा मालक आला आणि पोपटाच्या असं लक्षात आलं पोपटाच्या मालकाच्या की पोपट आता गेला. हातपाय ढिले सोडले, अंग जमिनीवरती टाकले, डोळे बंद केलेले. ज्या अर्थी अशी पोपटाची अवस्था झाली त्या अर्थी पोपट गेला. पोपटाच्या मालकाने दरवाजा उघडला. पिंजऱ्याचा दरवाजा उघडल्यानंतर पोपटाला बाहेर काढलं आणि पोपट मेला म्हणून पोपटाला फेकून दिलं. तेवढ्यात पोपट बुरकान उडून गेला. विठाला विठाला सांगायचं तात्पर्य, साधू संत जगाला उपदेश करत असताना स्वतःच्या क्रियेतून उपदेश करतात. म्हणून तर महाराजांचे शब्द आहे, तैसे संत जोगी, 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 ऐसे संत जोगी, तैसे संत जोगी, तैसे संत जोगी, क्रिया करोनी धाविते, क्रिया करोनी धाविते, क्रिया करोनी धाविते, क्रिया करोनी धाविते, तैसे संत जगे, तैसे संत जगे, तैसे संत जोगी, तैसे संत जोगी. हो, संतांचा उपदेश क्रियेत असतो आणि लक्ष देऊन ऐका, त्यातले त्यात आमचे नाथ महाराज म्हणजे क्रियाशील संत होते. नाथ महाराजांकडे एक स्त्री गेली, सांगितलं महाराज माझा मुलगा गुळ खातो, तुम्ही त्याला समजावून सांगा गुळ खाऊ नको म्हणून. नाथ महाराजांनी सांगितलं 1 महिन्यानंतर या. काय सांगितलं, 1 महिन्यानंतर या. ती स्त्री घरी गेली आणि घरी गेल्याच्या नंतर पुन्हा 1 महिन्याने आली. 1 महिन्याने आल्याच्या नंतर सांगितलं महाराज सांगा ना माझा मुलगा जास्त गुळ खातो, तुम्ही त्याला समजावून सांगा, व्यवस्थित सांगा. आता त्या बाईला असं वाटलं, ज्या अर्थी 1 महिन्याचा वेळ घेतला त्या अर्थी 1 महिन्यामध्ये काही होम हवन, काही पूजा अर्चा काही करता की काय. नाथ महाराजांनी 1 महिन्यानंतर त्या मुलाला जवळ घेतलं आणि जवळ घेऊन सांगितलं बाळा गुळ खाऊ नको. काय सांगितलं, गुळ खाऊ नको. ती बाई तर अशी पाहायला लागली. ती बाई म्हणे बाबा हे तर तुम्ही 1 महिन्यापूर्वी सांगू शकत होते, एवढं सांगण्याकरता 1 महिना घालवण्याची आवश्यकता काय. नाथ महाराजांनी सांगितलं बाई महिनाभर अगोदर मीच गुळ खात होतो, मग तुझ्या मुलाला गुळ खाऊ नको हे सांगण्याकरता
मला 1 महिनाभर गुळ खाणं बंद करावं लागलं. 1 महिनाभर मी गुळ खाणं बंद केलं, मग तुझ्या मुलाला सांगण्याचा अधिकार मला प्राप्त झाला. याला म्हणतात क्रिया करोनी दाविते अंगी. नाथ महाराज क्रियाशील संत होते. या साधकांनी महाराजांना प्रश्न विचारला, महाराज आम्हाला भवसागरातून पलीकडे जायचंय, भवसिंधूतून पलीकडे जायचंय, आम्ही काय करू? नाथ महाराजांनी उपदेश करण्याऐवजी नाथ महाराज सांगतात, भवसागरातून तरुण जाण्याकरता मी कोणती साधना केली ती साधना मी तुम्हाला सांगतो अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. संत जाती हरी कीर्तनी, संत जाती हरी कीर्तनी, जय हो जय हो. संत जाती हरी कीर्तनी, संत जाती हरी कीर्तनी. भवसागरातून तरुण जाण्याकरता माझ्या जीवनामध्ये मी कोणती साधना करेल त्या साधनेचा विचार महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात केलाय. संत जाती हरी कीर्तना त्यांच्या वाही नमोचे वाहना. नाथ महाराज सांगतात ही संत मंडळी ज्यावेळी हरी कीर्तना करता जातील, ही संत मंडळी हरी कीर्तना करता गेल्याच्या नंतर त्या हरी कीर्तनामध्ये मला जी सेवा मिळेल ती सेवा करण्याचं काम माझ्या जीवनामध्ये करेल. ध्यानात घ्या, या हरी कीर्तनामध्ये अशी ताकद आहे, या हरिस्मरणामध्ये नामचिंतनामध्ये नामस्मरणामध्ये हरी कीर्तनामध्ये इतकी मोठी ताकद आहे की या हरी कीर्तनामध्ये साक्षात भगवान परमात्मा येऊन नाचतो. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जणी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, जनी म्हणे नामदेवा बोला नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग.
कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग हरिकीर्तनाचं सामर्थ्य काय? हरिकीर्तनामध्ये साक्षात भगवान परमात्मा नाचतो. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. आणखी ऐका, संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत, तेथे असे देव उभा जैसी समचरणांची शोभा. भगवान परमात्मा राहतो कुठे? भगवान परमात्मा वैकुंठात सापडत नाही. भगवान परमात्मा राहतो तरी कुठे? ज्या ठिकाणी हरिकीर्तन होतं, ज्या ठिकाणी नामस्मरण नामसंकीर्तन होतं, त्याच ठिकाणी भगवान परमात्मा सापडतो. अन्य ठिकाणी परमात्मा राहत नाही. विठाला 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 विठाला. हो, हे हरिकीर्तनाचं सामर्थ्य आहे. काय ताकद आहे महाराज या हरिकीर्तनामध्ये? नामस्मरणामध्ये, नामचिंतनामध्ये काय ताकद आहे? महाराजांचे शब्द आहे, समाधीचे सुख सांडावो वाळू ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. समाधीचे सुख सुख सांडावो वाळूने. समाधीच्या सुखाला सुद्धा लाजवेल असं सुख, असा ब्रह्मानंद जगाच्या पाठीवर मिळतो फक्त आणि फक्त हरिकीर्तनात. विठाला 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 विठाला. हो, म्हणून हरिकीर्तनाची ही ताकद आहे. ध्यानात घ्या, या हरिकीर्तनामध्ये तुम्हाला नाही गाता आलं, नाही गाण्याची सेवा करता आली, नाही वाजवण्याची सेवा आली, नाही कीर्तनाची सेवा करता आली, नाही हार्मोनियम वाजवण्याची सेवा करता आली, ध्यानात घ्या, या हरिकीर्तनामध्ये कणिक मळून आणण्याची जरी सेवा केली तरी ती सेवा सुद्धा तुमच्या उद्धाराला कारणीभूत ठरणारी आहे. विठाला 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 विठाला. नाही बाकी सेवा करता आली, इथं गुळ आणून देण्याची सेवा जरी केली ना तरी ती सेवा उद्धाराला कारणीभूत ठरणारी. हे तुम्ही गुळ कोणाला दिला, तुम्ही कणिक कुठं आणून दिली, कुणा करता दिली, याला किंमत नाही. मग हरी कीर्तनात दिली हे महत्वाचं आहे. विठाला विठाला विठाला. ध्यानात घ्या, या हरी कीर्तनामध्ये केलेली छोटी सेवा सुद्धा तुमच्या उद्धाराला कारणीभूत ठरणारी. नाथ महाराज सांगतात, ही संत मंडळी हरी कीर्तना करता जातील, ही संत मंडळी भजना करता जातील. हरी कीर्तना करता गेल्याच्या नंतर मला नाही त्यांची बाकी सेवा करता आली तरी एक सेवा मी त्यांच्या जीवनामध्ये करेल. कोणती सेवा करेल? संत जाती हरी कीर्तना त्यांच्या वाही नमोचे वाहना. महाराज सांगतात, त्यांच्या चपला, त्यांच्या पादुका, त्यांच्या वाहना सांभाळण्याचं काम मी करेल. का काम करेल? कारण कीर्तनामध्ये मला काय म्हणायचं ते लवकर समजलं तुम्हाला. विठाला 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 विठाला. आणि जे तुम्ही समजलात ते नक्कीच सत्य आहे, कारण माझा अनुभव आहे अंगी. मी तेव्हापासून गाडीतच काढून येतो, रोज कुठं नव्या घेता. संत जाती हरी कीर्तन आपल्या आपल्या चपला बऱ्या आहे गाडीमध्ये. का? वाही नमोचे वाहना. काही बरोबर, वाही नमोचे वाहना घरी. ऐका, नाथ महाराज सांगतात, संत हरी कीर्तनाला गेल्याच्या नंतर मला त्यांची विशेष सेवा करण्याचं नाहीत विशेष सेवा माझ्या वाट्याला आली. मग सामान्य सेवा मी करेल. कोणती? त्यांच्या पादुका सांभाळण्याचं काम मी करेल. काहो महाराज, ही जी सेवा तुम्ही तुमच्या जीवनात करताय, सेवा सामान्य वाटते. मग सेवा जर सामान्य आहे तर फलश्रुती सुद्धा सामान्य असेल. नाथ महाराज सांगतात, तसं नाही. सेवा जरी सामान्य आहे तरी फलश्रुती मात्र असामान्य आहे. काय फलश्रुती आहे? अभंगाचं दुसरं चरण. हे जीव सिंधूचे तारू, हे जीव सिंधूचे तारू, हे जीव सिंधूचे तारू, हे जीव सिंधूचे तारू, हे जीव सिंधूचे
सेवा मला सांगताय ती सेवा सामान्य दिसते, मग फलश्रुती सुद्धा सामान्य असेल. महाराज सांगतात सेवा जरी सामान्य आहे तरी फलश्रुती मात्र सामान्य नाही. मग फलश्रुती असामान्य. हेची बाबा सिंधूचे तारू, हेची भाव सिंधूचे तारू. भवसागरातून भवसिंधूतून पहिलं तीराला नेण्याकरता एवढी सेवा सुद्धा पर्याप्त आहे. विठाला 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 हो? महाराज भवसागरातून तरुण जाण्याकरता तुम्ही ही सेवा करणार सांगता, मग भवसागर तरुण जाणं इतकं कठीण आहे का? भवसागर तरुण जाणं कठीण आहे. किती कठीण आहे? दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामे वये प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते. या श्लोकाखाली ज्ञानोबरायांनी सगळं केलेलं चिंतन बघा. ज्ञानोबराय सांगतात या भवसागरातून तरुण जाण्याकरता तुम्ही जो जो म्हणून उपाय करता, माऊली सांगतात तो उपायच अपाय होतो. विठाला 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 विठाला. ज्ञानोबरायांचे शब्द आहे, येथ एक नवलाव जो जो की जे तरुण पाव तोची अपाव होयेत. माऊली सांगतात भवसागरातून तरुण जाण्याकरता जो उपाय करतात तो उपायच अपाय होतो. आमचे जुने कीर्तनकार एक दृष्टांत सांगतात. शहराकडचा एक मनुष्य गावाकडे फिरायला आला. बरं, असे पावसाळ्याचे दिवस होते. गावाकडे त्याचा प्रवास चालू असताना पाणी साचून ते पाणी वाहून येऊन त्या पाण्याच्या बरोबर अशी राळ येऊन एका ठिकाणी दलदलीचा प्रदेश झाला होता. आता लक्ष देऊन ऐका. शहरातला मनुष्य गावाकडे आला आणि त्याचं दुर्दैव म्हणा त्या दलदलीच्या प्रदेशात तो पडला. आता दलदल कशाला म्हणतात? त्या दलदलीतून बाहेर निघण्याकरता जितका जितका मनुष्य प्रयत्न करतो तितका तितका अजून तो त्या दलदलीत फसत जातो. आता हा बाहेर निघण्याकरता प्रयत्न करू लागला तितका तितका आतमध्ये फसायला लागला. आजूबाजूच्या काही मंडळींनी बघितलं, सांगितलं बाबा तुम्हाला बाहेर यायचं असेल तर शांत राहा, हातपाय हलवू नका, जसे आहात तसेच राहा. तो माणूस तसाच थांबला. काही लोकांनी दोर फेकला आणि त्याला बाहेर काढलं. त्याचे हातपाय चिखलाने भरले आणि त्याने पक्क डोक्यात धरलं. अशा दलदलीच्या पाण्याच्या चिखलाच्या प्रदेशात पडलं की हातपाय हलवायचे नाही, काही करायचं नाही, काही करायचं नाही. त्याने तो सिद्धांतच डोक्यात बसवला. तिथून पुढे निघाला. त्याचे हातपाय चिखलाने भरले. त्याला वाटलं आपण विहिरीवरती जाऊ, तिथून पाणी घेऊ, हातपाय स्वच्छ करून मग पुढच्या प्रवासाला जाऊ. आता तिथं काही महिला मंडळी पाणी भरत होत्या. त्याने त्यांच्याकडून बादली घेतली, ती बादली विहिरीमध्ये सोडली आणि त्याचं दुर्दैव असं की पुन्हा त्याचा पाय सरकला आणि तो विहिरीमध्ये पडला. आता ऐका बरं का, जसा तो विहिरीत पडला तसा त्याला मागचा सिद्धांत आठवला. काय सिद्धांत होता मागचा? अशा पाण्याच्या याच्या प्रदेशात पडलं की हातपाय हलवायचे नाही, काहीच करायचं नाही, जसं आहे तसंच उभं राहायचं. अहो हा तसाच ना, पाण्यात धड हातपाय हलविना, काहीच करणं. वर त्या महिला होत्या. त्या महिलांनी सांगितलं अहो माणसासारखे माणूस दिसता, धडधाकड दिसता, जगायचं असेल तर काय केलं पाहिजे? हातपाय हलवले पाहिजे. तुम्ही खुशाल तसेच बस. त्याने खालून वरती बघितलं. तुम्ही गावाकडचे माणसं फार दोन तोंडी दिसता. मग अशी ज्यावेळी तिकडे पडलो त्यावेळी काय सांगितलं? हातपाय हलवू नका. आणि आता इथं पाण्यात पडलो तर आता काय सांगताय? हातपाय हलवा. हे त्याला हसू नका महाराज, भव नदीचं सुद्धा असंच आहे. विठाला 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 विठाला. भवसागरातून भव नदीतून वाचण्याकरता आम्ही जो जो म्हणून उपाय करतो, ज्ञानोबराय सांगतात तो उपायच काय होतो? अपाय होतो. काय या भव नदीचं सामर्थ्य? या भव नदीतून पहिलं तीराला जाण्याकरता स्वसामर्थ्याने कोणी सक्षम नाही. असा जर एखादा म्हटला मी माझ्या सामर्थ्याने या भवसागरातून भव नदीतून पलीकडे जाईल, ज्ञानोबराय सांगतात ते शक्य नाही. एकी स्वयंबुद्धीच्या बाही रिघाले तयाची शुद्धी नाही, एकी जाणीवेची डोई गर्वेची गिळाले. तुकोबरायांनी या चोवीचं भाषांतर केलंय ऐका. आपुलेनी आंगे तोडी माया जाळ, आपुलेनी आंगे तोडी माया जाळ, आपुलेनी आंगे तोडी माया जाळ, आपुलेनी आंगे तोडी माया जाळ.
बळ कोणा ठाया ऐसे नाही बळ कोणा ठाया ऐसे नाही बळ कोणा ठाय ऐसे नाही बळ कोणा ठाय ऐसे नाही बळ कोणा ठाया ऐसे नाही बळ कोणा ठाया हो ऐसे नाही बळ कोणा ठाय ऐसे नाही बळ कोणा ठाय आपुले न्यागे कोणी माया जाळे आपुले न्यागे कोणी माया जाळे आपुले न्यागे कोणी माया आपुले काय शब्द आहे ज्ञानोबरायांचे एकी स्वयंबुद्धीच्या बाही रिगाली तयाची शुद्धी नाही जे स्वतःच्या बुद्धिबळाने या भवसागरातून तरुण जाण्याकरता निघाले ते कुठं गेले त्यांचा तपास सुद्धा लागले नाही तुकोबराई सुद्धा तेच सांगतात ना आपुले नियांगे तोडी माया जाळ आपुले नियांगे तोडी माया जाळ आपल्या सामर्थ्याने स्वसामर्थ्याने या माया जळातून पलीकडे जाऊ शकतो असं सामर्थ्य कुणाच्या ठिकाणी नाही मग भवसागरातून तरुण जायचं असेल भवसिंधूतून तरुण जायचं असेल तर त्याकरता संत सेवा हाच एकमेव सोपा मार्ग आहे विठाला 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 नाथ महाराज सांगतात अशी संत सेवा माझ्या जीवनात मी करेल कोणती सेवा करेल संत जाती हरी कीर्तना त्यांच्या वाहीन मोचे वाहना बाकीची सेवा मला जरी करता नाही आली तरी त्यांच्या मोचे वाहना मी वाहील का त्यांच्या मोचे वाहना वाहील त्याचा आपण थोडक्यात विचार करूया एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने भजन करूया विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कुंडलिका वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज की सद्गुरु तुकाराम महाराज की जय विठोबा रखुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई संत जाती हरी कीर्तना त्यांच्या वाही नमोचे वाहना हेचे भवसिंधूचे तारू तेने उतरू पैल पारू साधू संत मंडळी हरिकीर्तना करता जातील त्यांच्या पादुका सांभाळण्याचं त्यांच्या चपला सांभाळण्याचं काम मी माझ्या जीवनात करेल नाथ महाराज या सेवेचं वर्णन आजच्या अभंगातून करताय महाराज
हीच सेवा तुम्ही का करणार? त्याचं कारण असे ऐका. नाथ महाराज सांगतात, ज्यावेळी या संतांच्या पादुका मी माझ्या हातात घेईल, लक्ष देऊन ऐका, महत्वाचा मुद्दा एवढा सांगतो, सेवेला पूर्ण विराम देतो. महाराज सांगतात, ही संत मंडळी ज्यावेळी हरिकीर्तना करता जातील आणि त्यांच्या पादुका ज्यावेळी माझ्याकडे येतील, मी त्यांच्या पादुका ज्यावेळी माझ्या हातात घेईल, त्यावेळी त्यांच्या पादुकांना असणारे जे काही चरणरज आहे ते चरणरज मला प्राप्त होतील. महाराज, संत चरणरजामध्ये असं काय मोठं सामर्थ्य आहे की संत चरणरज मिळवण्याकरता तुम्ही त्यांच्या चपला, त्यांच्या पादुका सांभाळण्याचं काम तुम्ही तुमच्या जीवनात करताल? नाथ महाराज सांगतात, संत चरणरजाचा महिमा फार मोठा आहे. किती मोठा आहे? भजन करा सांगतो. ऐका, संत चरणरजाचा परिणाम जडावर होतो, संत चरणरजाचा परिणाम जीवावर होतो. इतकंच नाही, संत चरणरजाचा परिणाम देवावर सुद्धा होतो. विठाला विठाला हो, संत चरणरजाचा परिणाम जडावर होतो. लक्ष देऊन ऐका. माझे तुकोबाराय भजनाकरता भंडाऱ्यावरती जायचे, कधी घोराडेश्वरावरती जायचे, कधी भामचंद्रावरती जायचे. एक दिवस आमच्या जिजाऊ मासाहेबांनी विचारलं, महाराज अहो तुम्ही भजनाकरता जाता, भजनाकरता जाण्यामध्ये माझं काही दुमत नाही, पण महाराज तुम्ही ज्या ठिकाणी जाता ना त्या ठिकाणचा पत्ता मात्र तुम्ही मला देत नाही. नेमकं तुम्ही भंडाऱ्यावरती गेले, नेमकं तुम्ही घोराडेश्वरावरती गेले, की नक्की तुम्ही भामचंद्रावरती गेले? मग तुम्ही कोणत्या डोंगरावर गेले हे मला समजणार कसं? कारण तुमच्या करता भोजन मला घेऊन यावं लागतं, मग तुमचा पत्ता मला कळणार कसा? माझ्या तुकोबरायांनी दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. का तुकोबरायांनी सांगितलं, जिजा ज्यावेळी तू माझ्या करता आणि भोजन घेऊन माझ्याकडे येशील, लक्ष देऊन ऐका, इंद्रायणी मातेच्या पलीकडे आल्यानंतर ज्या ठिकाणावरनं तीनही डोंगरांकडे जाण्याकरता रस्ता लागतो, अशा रस्त्याला कान लावायचा आणि ज्या वाटेवरती पडलेले रज विठ्ठल विठ्ठल असं भजन करतील, समजायचं मी त्या रस्त्याने गेलोय. विठ्ठला संत चरणराज ज्या भूमीवर पडले ती भूमी सुद्धा काय म्हणते? विठ्ठल विठ्ठल म्हणते. हा संत चरणराजाचा परिणाम आहे. अजून लक्ष देऊन ऐका, संत चरणराजाचा परिणाम जड्यावर होतो. माझे तुकोबराय भजन करायचे भंडाऱ्यावरती. तुकोबराय भजन करत असताना तुकोबरायांच्या भजनाची कीर्ती सर्वदूर पसरली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर महाराजांची कीर्ती गेली आणि इतका मोठा महात्मा आपल्या नगरीमध्ये राहतोय, आपण त्या महात्म्याच्या संसाराकरता काहीतरी मदत केली पाहिजे, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबरायांच्या करता नजराणा पाठवला. लक्ष देऊन ऐका, तुकोबरायांच्या करता सगळा नजराणा देहू गावामध्ये आणि आपल्या सेवकांकरवी शिवाजी महाराजांनी पाठवला. तुकोबरायांनी त्या नजराण्याचा स्वीकार केला का? नाही. महाराजांनी सांगितलं, तुमचा नजराणा नको, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे रवित धन ते मज मृत्तिके समान. जगत गुरु श्री तुकाराम महाराजांनी त्या नजराण्याचा स्वीकार केला नाही, तो नजराणा परत माघारी पाठवला. विठाला विठाला हो. आता लक्ष देऊन ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही सेवक होते ना, त्या सेवकांनी मनातल्या मनात असा विचार करा, छत्रपतींची आज्ञा आहे, हा नजराणा तुकाराम महाराजांपर्यंत पोहोचवायचा आहे. तुकाराम महाराज तर याचा स्वीकार करत नाही. आता त्या सेवकांमध्ये एक सेवक हुशार होता, त्याने सांगितलं, हे बघा, तुकाराम महाराजांनी नजराण्याचा स्वीकार केला नाही, कारण आपण नजराणा देहू गावात घेऊन गेलो, कदाचित लोकांसमोर तुकाराम महाराज नजराणा स्वीकारत नसतील, मग आपण काय करू, एकांतात नजराणा देऊ. आता लक्ष देऊन ऐका, तुकाराम महाराज भंडाऱ्यावरती ज्या शिळेवर भजन करण्याकरता बसायचे, या सेवकांनी तो नजराणा त्या शिळेवर नेऊन ठेवला. आता लक्ष देऊन ऐका, तुकाराम महाराज भजनाकरता भंडाऱ्यावरती गेले, हे सेवक दुरून बघत होते, आता तुकोबराय येतील आणि इथं कोणीच नाही बघून या नजराण्याचा स्वीकार करतील. तुकाराम महाराज तिथे गेले, महाराजांनी त्या शिळेवरती असलेला तो सगळा नजराणा बघितला आणि तुकाराम महाराजांच्या मुखातून काय शब्द बाहेर निघाले माहिती आहे? तुकोबराय त्या शिळेला उद्देशून बोलताय. महाराज सांगतात, अगं तुझ्यावर बसून मी इतक्या दिवस भजन केलं आणि ज्या नजराण्याचा मी स्वीकार केला नाही, त्या नजराण्याचा तू स्वीकार तरी केला तसा. तुकोबराय कुणाला बोलताय? त्या शिळेला बोलताय. तुकोबराय सांगतात, अरे ज्या नजराण्याचा मी स्वीकार केला नाही, त्या नजराण्याचा तू स्वीकार केला, बाटली तू
अपवित्र झाली तू. आता मी तुझ्यावरती बसून भजन करू शकत नाही. ऐका, तुकोबारायांचे शब्द ज्यावेळी त्या शिळेच्या कानावरती पडले, अपवित्र झाली तू, पुन्हा मी आता तुझ्यावरती बसून भजन करू शकत नाही. तुला जर पवित्र व्हायचं असेल तर इंद्रायणीत जाऊन स्नान करावं लागेल. माझ्या तुकोबारायांच्या शब्दाचा परिणाम असा झाला. ऐका, तुकोबारायांनी त्या शिळेवर बसून भजन केलं असेल, तुकोबारायांचे चरणरज त्या शिळेवरती पडलेले असतील. परिणाम असा झाला, ती शिळा घरंगळत खाली आली. इंद्रायणीमध्ये ती शिळा आली आणि मग ती शिळा पवित्र झाली आणि मग तुकोबारायांनी त्या शिळेचा स्वीकार केला. ऐका, आता काही वर्षापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र भाईजी मोदी त्यांनी त्याच शिळेच्या मंदिराचं उद्घाटन केलं. विठाला 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 विठाला. म्हणून ऐकून ठेवा, संत चरणराजाचा परिणाम जडावर होतो. बर, संत चरणराजाचा परिणाम जीवावर होतो. काय काय परिणाम होतो? भरपूर प्रमाण आहे. संत चरणरज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. तू का म्हणे निवेतनू रजत गणू लागता. हा संत चरणराजाचा परिणाम. जीवाच्या अंतकरणातली वासना संपुष्टात येते. संत चरणराजाचा महिमा. त्रिविध तापाने तप्त झालेला जीवात्मा, त्या जीवात्म्याला शांती प्राप्त होते. संत चरणराजाचा परिणाम. इतकंच नाही, ऐका, संत चरणराजाचा परिणाम जसा जडावर होतो, संत चरणराजाचा परिणाम जसा जीवावर होतो, तसा संत चरणराजाचा परिणाम देवावर सुद्धा होतो. ऐका, काय झालं? सत्यभामा एकदा नारद मुनींकडे गेली. सांगितलं, महाराज, भगवान कृष्ण परमात्मा मला पतिरूपात या जन्मामध्ये मिळालाय. परमात्मा मला जन्मोजन्मी पती रूपामध्ये मला परमात्मा मिळावा, याकरता मी काय करावं? एक गोष्ट ध्यानात घ्या. या जन्मामध्ये तुम्हाला जी गोष्ट मिळाली, ती गोष्ट जर तुम्हाला असं वाटत असेल पुढच्या जन्मात मिळावी, तर त्याकरता ती गोष्ट या जन्मात दान केली पाहिजे. ऐकताय तुम्ही? तुम्हाला असं वाटतं पुढच्या जन्मात आपण श्रीमंत म्हणून जन्माला आलो पाहिजे, टाटा बिर्लाच्या घरी जन्माला आलो पाहिजे, तर या जन्मात पैसा काय केला पाहिजे? दान केलं पाहिजे. तुम्हाला वाटतं पुढच्या जन्मामध्ये आम्हाला भरपूर जमिनी मिळाव्या, या जन्मामध्ये भूमिदान केलं पाहिजे. महिला मंडळ लक्ष देऊन ऐका. पुढच्या जन्मामध्ये असं वाटत असेल आपण सुंदर म्हणून जन्माला यावं, सौंदर्याने युक्त असं आपण आपलं जीवन असावं, तर महाराज सांगतात या जन्मामध्ये सोनदान केलं पाहिजे. सुवर्णदान एकांती निर्मळू, महाराजांचे शब्द आहे. सुवर्णदान केलं पाहिजे. म्हणून कीर्तन झाल्यावर मी आहेच त्याच्याकरता. विठाला विठाला ऐका, जी गोष्ट आपल्याला पुढच्या जन्मात मिळावी असं वाटत असेल, त्याकरता ती गोष्ट या जन्मात काय केली पाहिजे? दान केली पाहिजे. म्हटले कृष्ण परमात्मा मला आता या जन्मामध्ये पतिरूपात मिळाला, जन्मोजन्मी परमात्मा पतिरूपात मला मिळाला पाहिजे, याच्याकरता काय करावं? नारद मुनी सांगितलं, मग या जन्मामध्ये काय केलं पाहिजे? दान केलं पाहिजे. म्हटले देवाला कोण दान घेणार? नारद मुनी म्हटले, मी त्याच्या करताच आहे. आम्ही कशा करताय? आम्ही त्याच्याच करताय. ऐका, सत्यभामेने हातावरती पाणी घेतलं, संकल्प सोडला नारद मुनींच्या हातावरती आणि नारद मुनींना भगवान परमात्म्याला दान देऊन टाकलं. आता ध्यानात घ्या बरं का, नारद मुनींच्या हातावरती ज्यावेळी संकल्पाचं पाणी पडलं, नारद मुनींनी तसाच हात धरला आणि चिंगाट पळाले डायरेक्ट देवाच्या जवळ. सांगितलं, देवा हा बघा हात माझा. देवाने सांगितलं, मी काय भविष्य पाहत नाही, कशा करता हात दाखवतोय तुझा? म्हटले, देवा मी हात याच्या करता दाखवतोय की सत्यभामेने तुला मला दान दिलं. बर, म्हटले मग तुमचं म्हणणं काय? म्हटलं, माझं म्हणणं काय नाही, इथून मागे काय होतं? तू माझा स्वामी मी तुझा रंक. इथून मागे तू माझा स्वामी आणि मी तुझा सेवक. आता सत्यभामेने तुला मला दान दिलंय, आता मी तुझा स्वामी तू माझा सेवक. विठाला विठाला मग महाराज, जर सत्यभामेने तुम्हाला मला दान दिलंय, आता मी तुमचा सेवक झालो, सांगा तुमची कोणती सेवा करू? द्या तुमचा विणा माझ्याकडे, द्या तुमचा तंबोरा माझ्याकडे. सांगितलं, हे नाही भेटणार, याच्या जोरावर तर तुला प्राप्त केलंय, हे नाही भेटणार. म्हटले मग काय? म्हटले मग पादुका आहे,
भगवान परमात्म्याने नारद मुनींच्या पादुका आपल्या डोक्यावरती घेतल्या आणि भगवान परमात्मा नाचायला लागले. विठाला 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 विठाला. सेवकाच्या शिरी धरोनी चाले पादुका. सेवकाच्या शिरी धरो चाले पादुका. सेवकाच्या श्री धरुणी चाले पादुका. सेवकाच्या श्री शरणी झाले पादुका. सत्यभामा दान करी. सत्यभामा दान करी. हा सेवकाच्या शिरी धरुणी झाले पादुका. 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 नारद मुनींचा आदेश मिळाला आणि भगवान परमात्म्याने नारद मुनींच्या पादुका डोक्यावर घेतल्या. सेवकाच्या श्री धरोणी चाले पादुका. सत्यभामा दान करी उजूर नाही अंगीकारी. उजूर शब्दाचा अर्थ सबब. भगवान परमात्म्याने कुठलीही सबब दिली नाही आणि भगवान परमात्म्याने नारद मुनींच्या पादुका डोक्यावर घेतल्या आणि परमात्मा नाचायला लागले. आता हे बाकीच्यांनी बघितलं. जे परमात्म्याचे ते सगळे द्वारकेतले सगळे जे मंत्री होते त्या सगळ्या राज्यमंत्र्यांनी बघितलं आणि सांगितलं, देवा अहो सोन्याची नगरी द्वारका, या त्रैलोक्याचे चालक मालक तुम्ही आणि हे दारोदार भटकणारे तुझं भजन करत फिरणारे आणि यांच्या पादुका तू डोक्यावर घेऊन नाचतो, असं एवढं काय सामर्थ्य त्यांच्या पादुकांमध्ये. भगवान परमात्म्याचे मुखातले शब्द ऐका. परमात्मा स्वतः सांगतात, माझे ठाई जे पवित्र पण ते मज भक्ताचे निजाण. या लागे भक्ता मागे मी आपण. धावे चरण रेणू वंदावया. भक्त चरण रेणू वंदिता. मजा आली केवढी पवित्रता. माझे पायवनी माथा जाण तत्वता सदाशिव. भगवान परमात्मा सांगतात, अरे माझ्या ठिकाणी जे पवित्रपण आहे, मला जे तुम्ही देवदेव म्हणता, माझ्या ठिकाणी जे देवत्व आलंय, त्या देवत्वाच्या मागचं कारण जर काय असेल तर हे संत चरण रजे. माझे ठाई जे पवित्रपण ते मज भक्ताचे निजाण. माझ्या भक्ताच्या मुळे माझ्या ठिकाणी देवत्व आहे, माझ्या ठिकाणी पवित्र आहे आणि म्हणून या लागी भक्ता मागे मी आपण. धावे चरण रेणू वंदावया. नामयाचे पाठी चाले. नामयाचे पाठी झाले. नामयाचे पाठी चाले केशिराज. नामयाचे पाठी झाले केशिराज. लागावया रज चरणी. लागावया रज चरणी. लागावया रज चरणी. देव इच्छी रज चरणीची मागे. धावत चालती मागे मागे. धावत चालती मागे मागे. देव इच्छी राज चरणी मागे. धावत चालते मागे मागे. धावत चालते मागे 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 मागे. नामयाचे पाठी चाले केशिराज. कशा करता? लागावया रज चरणीचे. देव इच्छी रज चरणीची माती. धावत चालती मागे मागे. कशा करता? कारण माझे ठाई जे पवित्रपण. संत चरणराजाचा परिणाम देवावर होतो. संत चरणराजाचा परिणाम जीवावर होतो. काय परिणाम होतो? महाराज सांगतात, जन्मो जन्मीचे भेषज. जन्मो जन्मीचे भेषज. जन्मो जन्मीचे भेषज. जन्मो जन्मीचे भेषज. हाते हे संत चरण राजा. ते संत चरण राजा. हेचे भवसिंधूचे तारो. हेचे भवसिंधूचे तारो. जन जन राजा ते
जन्मीचे भेषज ते हे संत चरण रज ते हे संत चरण रज हेची भवसिंधूचे तारू. जन्म मृत्यूचं जे दुःख तुमच्या आमच्या मागे लागलंय त्याच्यावरती भेषज नाम औषध दर जर काय असेल तर ते हे संत चरण रज. आणि हे संत चरण रज मला माझ्या जीवनामध्ये कायम मिळावे, सदा सर्व काळ संत चरण रज मला प्राप्त व्हावे. नाथ महाराज सांगतात त्याकरता मी संताच्या पादुका होईल. अभंगाचं शेवटचं चरण. संत चरणच्या पादुका, संत चरणच्या पादुका, संत चरणीच्या पादुका